Welcome to free online classes of physics with Lambert sir. So, dear students, while studying the characteristics of perfect black body, we come to know that perfect black body does not exist in nature. And that's why lamp black and platinum black are treated as practically perfect black body, which absorbs nearly 97% of incident radiant energy. So, in this lecture, we are studying Fairy's black body, which is artificial perfect black body, and it is artificially designed by the scientist Fairy. So, let us see what is the construction of that Fairy's black body. That Fairy's black body is in the form of a double walled sphere. You can see in this diagram. So, this is diagram of Fairy's black body, and it is artificial one because perfect black body, we know perfect black body does not exist in nature. So it is designed artificially by the scientist Fairy. So what it consists? It is artificial black body, we have cleared it. It consists, you can see, double walled hollow metal sphere. You can see here. This one is the outer wall and this one is the inner wall. These are the two walls of that hollow and metallic sphere आहे. आणि त्याचबरोबर या मेटॅलिक स्पियरला इथं एक व्हेरी स्मॉल ओपनिंग आहे, व्हेरी स्मॉल होल आहे, which is called as aperture. You can see aperture. आणि या होल मधून किंवा अपेरचर मधून radiant energy किंवा incident radiation can enter inside this hollow sphere. So in this way, Fairy's black body consists double-walled hollow metal sphere having tiny hole at some place which is called as aperture. आणि या tiny hole मधून radiant energy enters inside the sphere. आता इथं जो काही स्पेस आहे बिटवीन द टू वॉल्स, ह्या दोन वॉल्स आहेत त्या, या दोन वॉल्स मधला जो स्पेस आहे इट इज इव्हॅक्युएटेड, म्हणजे यामधील एअर आहे ती पूर्णपणे काढून घेतलेली आहे. सो द स्पेस बिटवीन द टू वॉल्स इज इव्हॅक्युएटेड. यू कॅन रीड हिअर ऑल्सो. द स्पेस बिटवीन द टू वॉल्स इज इव्हॅक्युएटेड. ॲट द सेम टाइम द वॉल्स आर सिल्वर्ड, म्हणजे वॉलला आपण सिल्वर कोटिंग दिलेलं आहे इनसाइड मधून पण आणि आउटसाइड मधून पण. यू कॅन रीड दॅट हिअर ऑल्सो. द वॉल्स अँड द आउटर सरफेस ऑफ सिल्वर स्पियर इज सिल्वर, म्हणजे हा त्या स्पियरचा आउटर सरफेस आहे. इट इज सिल्वर पॉलिश्ड सरफेस. त्याचबरोबर हे जे वॉल्स आहेत जिथला स्पेस आपण इव्हॅक्युएटेड केलेला आहे त्या ठिकाणच्या वॉल्स also coated with silver. At the same time, the inner surface of that sphere, हा जो inner surface तुम्हाला दिसतो, it is coated with only lamp black. आणि तुम्हाला माहिती आहे लॅम्प ब्लॅकचं काय वैशिष्ट्य आहे? It is treated perfectly black body, कारण त्याच्यावर इन्सिडेंट होणारी radiant energy about 97% त्या radiant एनर्जीचा पार्ट लॅम्प ब्लॅक ऍब्झॉर्ब करतोय. आणि त्या लॅम्प ब्लॅकचं कोटिंग या स्पियरच्या इनसाइड सरफेसला दिलेलं आहे. ऍट द सेम टाइम इन अपोजिट टू दिस अपेरचर, इथं जो तुम्हाला स्मॉल ओपनिंग दिसत आहे, होल दिसत आहे, अपेरचर दिसत आहे, एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट अ कोनिकल प्रोजेक्शन इज प्रिपेअर्ड. हे कोनिकल प्रोजेक्शन is mounted. Conical projection is mounted on the inner surface of the sphere, exactly opposite to the aperture. You can read that here also. There is a conical projection
on the inner surface of the sphere opposite to aperture. पहा इथं बरोबर अपेरचरच्या समोर एक कोनिकल प्रोजेक्शन माउंटिंग केलेलं आहे आणि त्याचा यूज काय आहे सांगतो. दिस कोनिकल प्रोजेक्शन prevents the light which is reflected back through the aperture. म्हणजे जर एखादा लाईटचा रे along the axis of aperture incident झाला आणि तो जर नॉर्मली इन्सिडेंट झाला सरफेसवर स्पियरच्या तर तो रिफ्लेक्ट होऊन त्याच पाथनं स्पियरच्या बाहेर निघून जाईल. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट धिस कोनिकल प्रोजेक्शन इज माउंटेड हियर. आणि जर कोनिकल प्रोजेक्शन माउंटिंग केला तर इन्सिडेंट रे जरी ह्या अपेरचरच्या ऍक्सिस वरून इनसाइडला आला तरी तो रिफ्लेक्ट होताना सेम पाथ वरून परत जाणार नाही, कारण का त्याचं इन्सिडेंट नॉर्मली होणार नाही. हे आपण इथे लिहिले पहा. द प्रोजेक्शन इन्शुअर्स दॅट, म्हणजे प्रोजेक्शन तुम्हाला ह्याची खात्री देतं, अ रे ट्रॅव्हलिंग अलॉंग द ऍक्सिस ऑफ अपेरचर इज नॉट इन्सिडेंट नॉर्मली ऑन द सरफेस ऑफ स्पियर. म्हणजे जर एखादं रेडिएशन, जर एखादा रे ऑफ लाईट जर अपेरचरच्या ऍक्सिस वरून इन्सिडेंट झाला तर तो इन्सिडेंट होत असताना या स्पियरच्या सरफेसवर नॉर्मली इन्सिडेंट होणार नाही. आणि जर तो नॉर्मली इन्सिडेंट होत नसेल तर तो सेम पाथनं बॅकवर्डला ट्रॅव्हल होणार नाही. तो रिफ्लेक्ट होईल आणि तो विथ इन द स्पियर इथं शिल्लक राहील कुठेतरी. सो दिस इज द construction of Fairy's black body. Once again, it consists doubled wall. You can see here doubled wall, hollow but metal sphere having tiny hole or aperture at some place. आणि या टायनी होल मधून किंवा अपेरचर मधून radiant energy किंवा radiant heat is entering the sphere. You can see here. At the same time, ह्या दोन वॉल मधला जो काही स्पेस आहे इट इज इव्हॅक्युएटेड. यामधून एअर पूर्णपणे काढून टाकलेला आहे. तो पूर्ण पार्ट निर्वात केलेला आहे, मराठीमध्ये आपण म्हणू शकता. त्याचबरोबर ह्या ज्या वॉल्स आहेत दॅट वॉल्स आर सिल्वर्ड. ऍट द सेम टाइम आउटर सरफेस ऑफ दॅट स्पियर इज पॉलिश्ड बाय द सिल्वर अँड इनर सरफेसवर मात्र स्पियरच्या लॅम्प ब्लॅकचं कोटिंग केलेलं आहे. आणि शेवटी बरोबर अपेरचरच्या अपोजिट एक कोनिकल प्रोजेक्शन माउंट केलेलं आहे इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द रेज विच विल गो बॅक अलॉंग द ऍक्सिस थ्रू द अपेरचर. ते प्रिव्हेंट करण्यासाठी कोनिकल प्रोजेक्शन माउंटिंग केलेलं आहे. आता याचं वर्किंग आपण स्टडी करूया, हाऊ इट वर्क्स. सो व्हेन रेडियंट एनर्जी incident on the spherical object, at that time त्या radiant एनर्जीचा काही पार्ट enters the sphere through the aperture. या अपेरचर मधून radiant energy enters in that sphere. आणि ही entered radiant energy very negligible chance आहे to escape from the aperture because अपेरचरचा डायमीटर किंवा साईज व्हेरी स्मॉल आहे. त्याचबरोबर जरी ती लाईट नॉर्मली इन्सिडेंट झाली तर ह्या प्रोजेक्शन मुळे इथं त्यांचे इन्सिडेंट नॉर्मली होणार नाही. त्यामुळे इथून रिफ्लेक्ट होणारी लाईट सेम पाथ वरून बॅकवर्डला किंवा आउटसाइडला निघून जाणार नाही. सो द कन्स्ट्रक्शन वी कॅन एक्सप्लेन लाईक दिस. Radiant energy entering the sphere through the small aperture has a negligible chance of escaping back through the small aperture. कारण अपेरचरच्या बरोबर अपोजिटला तुम्ही कोनिकल प्रोजेक्शन माउंटिंग केल्यामुळं त्या कोनिकल प्रोजेक्शनवर ही जी रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होते ती नॉर्मली इन्सिडेंट होऊ शकत नाही. आणि नॉर्मली इन्सिडेंट होत नसेल तर ती लाईट सेम पाथ वरून बॅकवर्डला जाऊ शकत नाही. So there is a very negligible chance of escaping that radiant energy back through the small aperture. म्हणजे त्या स्पियर मध्ये रेडियंट एनर्जी जी एंट्री होणार आहे ती एंट्री होताना स्मॉल अपेरचर मधूनच होणार. अँड आफ्टर दॅट
the radiant energy entering the sphere suffers multiple internal reflections. त्या स्पिअरच्या इनसाइडला लॅम्प ब्लॅकचं कोटिंग आहे. ज्यावेळेला ती रेडियंट एनर्जी त्या इनसाइडच्या सरफेसवर इन्सिडेंट होईल त्यावेळी त्याचं इंटरनल रिफ्लेक्शन होईल. आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक रिफ्लेक्शनला तो लॅम्प ब्लॅक जो आहे तो लॅम्प ब्लॅक nearly 97 part of that incident radiant energy will be absorbed and the remaining 3% will be again reflected, that will suffer again total internal reflection. So the radiant energy entering the sphere suffers multiple reflections within the sphere, and every time during each reflection lamp blank absorbs 97% of the incident radiation and reflects the remaining radiation. म्हणजे 3% रेडिएशन रिफ्लेक्ट करेल. पुन्हा ही रिफ्लेक्टेड लाईट अपेर्चर मधून बाहेर येऊ शकणार नाही. दॅट रिफ्लेक्शन लाईट अगेन सफर्स रिफ्लेक्शन्स आणि प्रत्येक रिफ्लेक्शनच्या वेळेला लॅम्प ब्लॅक ऍब्सॉर्ब्स 97% of the incident radiation. Hence, after large number of reflections within the sphere, almost all the radiation is absorbed. So in this way, this artificial sphere जो आहे तो artificial sphere जेवढी radiant energy entry करते त्यामध्ये aperture मधून पूर्ण radiant energy तो absorb करतोय. That's why that body can be considered as artificial but perfect black body. This is how the scientist Ferri has designed artificial perfect black body. आता ह्या परफेक्ट ब्लॅक बॉडीचा जो एरिया आहे तो एरिया कोणता घ्यायचा? कंप्लीट स्पिअरचा एरिया घ्यायचा, त्या वॉल्सचा एरिया घ्यायचा की अपेर्चरच्या होलचा एरिया घ्यायचा? लेट अस क्लिअर धिस इन द नेक्स्ट सेंटेन्सेस. ओनली द होल म्हणजेच अपेर्चर बट नॉट द वॉल ऑफ द स्पिअर ऍक्ट्स ॲज परफेक्ट ब्लॅक बॉडी. हे पहा, हे तुम्हाला न पटणारा सेंटेन्स आहे. म्हणजे जरी इनर सरफेस लॅम्प ब्लॅक न कोटिंग केला असेल आणि इनर सरफेसची वॉल ऍब्झॉर्ब करत असेल रेडियंट एनर्जीला, तरी पण ही रेडियंट एनर्जी आलेली आहे कुठून? अपेर्चर मधून आलेली आहे. त्यामुळे जेवढी अपेर्चर मधून रेडियंट एनर्जी येईल तेवढीच रेडियंट एनर्जी ही आतील वॉल ऍब्झॉर्ब करणार आहे. त्यामुळं होल जो आहे किंवा अपेर्चर जो आहे त्याचा एरिया म्हणजेच परफेक्टली ब्लॅक बॉडीचा एरिया कन्सिडर करायचा, पण वॉलचा एरिया म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडीचा एरिया नाही. दॅट्स वाय द लास्ट सेंटेन्स, हेन्स द एरिया ऑफ द ब्लॅक बॉडी, फेरीज ब्लॅक बॉडी इज इक्वल टू एरिया ऑफ द अपेर्चर किंवा एरिया ऑफ द होल. सो इन दिस वे practically it is possible to design perfect black body, but artificialच असणार ही black body. So in this way we studied Ferri's perfect black body, its construction as well as its working. So let us study one more radiator which is called as cavity radiator. मुलांनो, हा cavity radiator हा पुन्हा एकदा Ferri's परफेक्टली ब्लॅक बॉडी सारखाच काम करणार आहे. त्यामुळे कॅव्हिटी रेडिएटरचं वर्किंग इज अब्सोल्युटली सिमिलर टू द वर्किंग ऑफ फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग हा रेडिएटर आपल्याला कसा दिसेल? काय कन्सिस्ट करणार हा रेडिएटर? लेट अस लर्न अबाउट द कॅव्हिटी रेडिएटर. कॅव्हिटी रेडिएटर कन्सिस्ट ऑफ ब्लॉक ऑफ मटेरियल, म्हणजे एखाद्या मटेरियलचा ब्लॉक असेल तो, बट विथ इंटरनल कॅव्हिटी. त्या मटेरियलला आतमध्ये एक पोकळी असेल, त्याला तुम्ही कॅव्हिटी म्हणू शकता. सो कॅव्हिटी रेडिएटर इज ऑफकोर्स ब्लॉक ऑफ मटेरियल विथ इंटरनल कॅव्हिटी. त्या मटेरियलच्या आतमध्ये एक कॅव्हिटी असेल, एक पोकळी असेल. आणि पुन्हा ह्या कॅव्हिटीचं वर्किंग जे आहे, इंटरनल कॅव्हिटी असणार त्या ब्लॉकमध्ये, त्या कॅव्हिटीचं वर्किंग इज सिमिलर टू फेरीज ब्लॅक बॉडी. मग हा कॅव्हिटी रेडिएटर दिसेल कसा? या डायग्राम मधून आपण रेफर करू.
See this diagram. This is the diagram of cavity radiator. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला मटेरियलचा एक बॉक्स दिसतो, क्युबिकल बॉक्स आहे. आणि ह्या क्युबिकल बॉक्सच्या इनसाइडला एक इंटरनल कॅव्हिटी तुम्हाला दिसते. आणि ह्या इंटरनल कॅव्हिटीलाच आपण म्हणणार आहात कॅव्हिटी रेडिएटर. आर यू गेटिंग दिस? सो एरोने आपण त्यांना दाखवलेलं आहे पहा. इथं एक स्मॉल होल आहे आणि हा पूर्णपणे जो ब्लॉक आहे मेटलचा त्यालाच तुम्ही म्हटला पहा कन्सिस्ट ऑफ ब्लॉक ऑफ मटेरियल. आता इथं ह्या ब्लॉकचा जो आउटर सरफेस आहे आणि ह्या ब्लॉकचा इनर सरफेस आहे, दे आर कनेक्टेड बाय द स्मॉल होल. इथं लिहिले पहा आपण ते. द इनर अँड आउटर सरफेसेस आर कनेक्टेड बाय द स्मॉल होल. कुणाची सरफेसेस? ह्या मेटल बॉक्सची इनर सरफेस आणि जी इंटरनल कॅव्हिटी आहे त्या सरफेसचा आउटर सरफेस आणि इनर सरफेस आर कनेक्टेड बाय द स्मॉल होल. आणि जी पण रेडियंट एनर्जी ह्या बॉक्सवर इन्सिडेंट होईल, ह्या मेटल ब्लॉकवर इन्सिडेंट होईल, त्यातला काही पार्ट या होल मधून एंटर्ड होईल इनसाइड धिस कॅव्हिटी. सी हिअर, radiations which are falling on the block that enters through the hole inside the cavity. आणि एकदा ती रेडिएशन ह्या कॅव्हिटी मध्ये एंट्री केली, that radiation cannot escape from that cavity. ती रेडिएशन्स जसं अपेअरचर मधून एकदा रेडियंट एनर्जी इन्सिडेंट झाली, त्यातल्या रेडियंट एनर्जीचा निग्लिजिबल पार्ट बॅक साइड किंवा आउटवर्डला जात होता, तसा जी रेडिएशन या ब्लॉकवर इन्सिडेंट होती, the radiations which are falling on this block that will be entered inside the cavity through this hole. And as this hole is very very small, the radiation cannot escape back from it. म्हणजे इनसाइड गेलेली रेडिएशन ह्या होल मधून बॅकला किंवा आउटसाइडला येणार नाही. म्हणजेच all the entered radiant energy will be completely absorbed by this internal cavity. Hence, internal cavity acts as perfectly black body. That's why it is called as a cavity radiator, whose working is similar to Ferris black body. आता समजा ह्या ब्लॉकला आपण हीट केलं. When this block is heated to high temperature, जर ह्या ब्लॉकला म्हणजे मटेरियल बॉक्सला किंवा मेटल ब्लॉक्सला हीट केला टू हाय टेम्परेचर, देन थर्मल रेडिएशन्स विल बी इमिटेड फ्रॉम दिस कॅव्हिटी. ही इंटरनल कॅव्हिटी आहे ना, ह्या इंटरनल कॅव्हिटी मधून थर्मल रेडिएशन्स इमिट होतील. आणि या थर्मल रेडिएशन जे इमिट होणार आहेत, दिस इज कॉल्ड ॲज कॅव्हिटी रेडिएशन. And that cavity radiations are similar to the radiation emitted by black body. So once again I will explain this. When this metal block is heated to high temperature, due to that high temperature thermal radiations will be emitted. इथं आपण लिहिले, when block is heated to high temperature thermal radiations are emitted, and these emitted radiations are called as cavity radiations, and that cavity radiation resembles, म्हणजे similar to the radiation emitted by black body. आता इथं जी कॅव्हिटी रेडिएटर तयार झालेला आहे, ह्या कॅव्हिटी रेडिएटरचं नेचर कुणावर डिपेंड आहे आणि कुणावर डिपेंड नाही हे आपण ठरवूया. द नेचर ऑफ दॅट कॅव्हिटी रेडिएटर डिपेंड्स अपॉन टेम्परेचर ऑफ द वॉल्स ऑफ दॅट कॅव्हिटी. म्हणजे ह्या कॅव्हिटीच्या वॉलचं जे टेम्परेचर आहे, that temperature decides the nature of cavity radiator, but does not depends upon shape and size of that cavity. म्हणजे ह्या कॅव्हिटीचा शेप काही असेल, साइज काही असेल, that does not decide the nature of cavity radiator. At the same time, material of that cavity walls also does not decide the nature of cavity radiator. हे आपण लास्ट पॅराग्राफ मध्ये इथे लिहिलं. Its nature म्हणजे कॅव्हिटी रेडिएटरचं नेचर डिपेंड्स ओनली ऑन द टेम्परेचर ऑफ कॅव्हिटी वॉल्स. म्हणजे कॅव्हिटीच्या वॉल्सचं टेम्परेचर किती आहे, दॅट डिसाइड्स
nature of cavity radiator, but does not depends upon shape and size of the cavity or material of the cavity walls. So in this way, we studied the similar object to the Ferri's black body called as a cavity radiator. म्हणजे कॅव्हिटी रेडिएटरनं जो रोल प्ले केलाय तो रोल सिमिलर आहे टू द फेरीज artificial black body. So with this, we completed our study about the Ferri's artificial black body, at the same time similar object which is cavity radiator. With this, we will stop here. Thank you, friends.